घ्या. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला पाणी घेऊन जाईल तो 12वा खेळाडूच असेल याची आपण दक्षता घ्यायची आहे. 6 षटकांमध्ये आपण 2 वेळा मैदानाच्या आतमध्ये जाऊ शकता. सलामीरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एक बाजूला असेल ऋतिक कापणे तर दुसऱ्या स्ट्राईकला आपल्याला नॉन स्ट्राईक एड वरती समर्थ पाटील पाहायला मिळेल. तर गोलंदाजी स्ट्राईक वरती आपण निकुलला इथे पाहतोय. समर्थ पाटीलचा विचार केला तर संपूर्ण या रत्नागिरी तालुक्यामध्ये आपल्या नावाची चर्चा केली आहे. आपल्या नावाचं ते वर्चस्व ठेवले तो समर्थ पाटील आपल्याला नॉन स्ट्राईक एड वरती सध्याच्या घडीला पाहायला मिळेल. आणि या खेळाडूकडे सर्वांचे ते लक्ष असेल या पहिल्या सामन्यामध्ये. स्ट्रायकिंग एड वरती ऋतिक कापडे तर नॉन स्ट्रायकिंग एड वरती समर्थ पाटील. निर्धारित 6 षटकांचे हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. लीग पद्धतीचे सामने, साखळी पद्धतीचे सामने, प्रत्येक सामना इथे सर्व संघांसाठी ते महत्वाचं असेल. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती निकुल होईल इथे सज्ज. पंचांच्या उजव्या हाताकडे अर्थातच राईट आर्म अराउंड विकेट आपल्या गोलंदाजीला ते केली जाईल सुरुवात. इडारा पहिला चेंडू स्ट्रायकिंग एडवरती ऋतिक कापडे आहे इथे सज्ज. आजच्या दिवसातील पहिला सामना आणि याच पहिल्या सामन्यातला पहिला चेंडू. यावेळेला उठून काढलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दर्शन इथे तैनात आहे तोपर्यंत इथे मिळतील दोन धावा इथे धावून कंप्लीट केल्या गेल्या. वैयक्तिक आणि संघाचं खातं इथे खोललं जात आहे. धावांचे ते पहिल्या चेंडूवरती श्रीगणेश केला गेला. पाकच्या दिशेने खेळायचं होतं चेंडू आणि त्याच प्रकारे ते खेळला गेला. पहिले षटक इथे पॉवर प्लेचं असेल आणि दुसरं बॅटिंग पॉवर प्ले हे आपल्याला 4 षटकांच्या आतमध्ये घेणं इथे बंधनकारक आहे. याची आपण दखल घ्या. पहिले षटक इथे कंपल्सरी पॉवर प्ले म्हणजेच 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती तैनात असतील आणि त्याच प्रकारे या बॅटिंग पॉवर प्लेला 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवरती असतील याची आपण दखल घ्यायची आहे. जर का फेकी गोलंदाज या स्पर्धेमध्ये आढळला तर त्याला इथे बॅन केले जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. म्हणजे तो गोलंदाज पुन्हा या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकत नाही. यावेळेला दुसरा चेंडू समोरच्या दिशेने हलक्या हाताने चेंडूला इथे कटवून काढला गेला. स्ट्राईक इथे चेंज केली जाईल. स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. एकदा इथे घेतली जाईल. समर्थ पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती आणलं जात आहे. हर्षल 11 DS स्पोर्ट्सच्या संघाचा विचार केला तर दुसऱ्या बाजूला आपल्याला संकेत पवार देखील तितक्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याच्याच विरोधामध्ये आता समर्थ पाटील आपल्याला पाहायला मिळेल. ही बॅटल आपल्याला बघण्यासारखी असेल कारण संकेत पवार सुद्धा आपल्याला या निर्धारित 6 षटकांमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. आतापर्यंत धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत ते खेळ चालू आहे. निकुलच्या माध्यमातून 3 धावा इथे खर्च केल्या जातील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. राईट आर्म अराउंड विकेट किनारा तिसरा चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती समर्थ पाटील बॅट टुकून इथे करतोय आव्हान. यावेळेला बोटा फटका इथे खेळायचा होता. इथे मात्र पायांवरती टाकलेला आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. लाऊड अपील इथे केली गेली. पंचांवरती थोडंसं ते दबाव निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न पंच इथे अपील फेटाळून लावताना पाहायला मिळाले. येतो इथे डड बॉल निर्धाव चेंडूचे होते ते सांगता. इथे मात्र फ्लिकचा फटका समर्थ पाटील खेळायचा होता कारण ऑनसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात नाहीये. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं ते बदललं जात आहे. सीमारेषेवरचं क्षेत्ररक्षक थोडंसं ते डीप मध्ये आणला गेला आहे कारण त्याच प्रकारचे ते फटका समर्थ पाटीलला खेळायचा होता. आता मात्र कोणती रणनीती आखली जाणार हे आपल्याला एडर चेंडूवरती पाहायला मिळाला. यावेळेला फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. 2 धावा तोपर्यंत तिथे धावून कंप्लीट केले गेले आणि त्याच दुसऱ्या धावेचं रूपांतर तर तिसऱ्या धावेमध्ये केले गेले आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच 3 धावांनी संघाची धावसंख्या 6 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिलं पॉवर प्लेचं षटक किती आतापर्यंत मार्गस्थ आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 10 ते 12 धावा इथे पहिल्या षटकामध्ये लगवणं गरजेचं असेल आणि त्याच प्रकारे ते प्रयत्न केले जातील. अजूनही 2 चेंडू आहेत आणि त्याच 2 चेंडूवरती एखादा बोटा फटका इथे ऋतिकला खेळावा लागेल. पण एकदा स्ट्रायकिंग एंडला आता मात्र ऋतिक खापडे आपल्याला पाहायला मिळाला. डावकुऱ्याचा फलंदाज. यावेळेला बोटा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. तिथे मात्र दर्शन सावंत आहे तैनात. तिथे मात्र झेल निसटला जातोय. एकच धाव ते घेतली जाईल. समर्थ पाटीलच्या माध्यमातून ऋतिकला माघारी पाठवले गेलं. एकच धावेवरती इथे समाधान मानलं गेलं
आणि याच आता एका धावेने धावसंख्या 7 अंकावरती जाऊन जंप करेल. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. आतापर्यंत फक्त आणि फक्त 7 धावांवरती ते मजल मारली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक. जास्तीत जास्त धावा आहे धावफलकावरती जोडणं गरजेचं आहे. कारण आपण राजलक्ष्मी स्पोर्ट्स या संघाचा कालच्या दिवसाचा विचार केला तर 66 धावा या संपूर्ण हायेस्ट इथे लगावल्या गेला आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना 67 धावा हे आपल्याला चेस करतात देखील पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती निकुल आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळाला. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग वरती समर्थ पाटील आणि समर्थ पाटील या नावाची ते प्रचिती दिली गेली आहे. चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर खूपच लांब इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण 13 या अंकावरती पाहतोय. समर्थ पाटीलच्या बॅटबद्दल आलेला शेवटच्या चेंडूवरती आपण घणागती षटकार इथे पाहिला आणि याच खेळाडूकडे सर्वांचं ते लक्ष लागलेलं असेल. कारण त्याच ताकदीचा इथे फलंदाज आहे आणि या फलंदाजाकडे ती ताकद आहे आणि त्याच ताकदीचा इथे वापर केला गेला आणि चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर ते पाठवले गेले आहे. हेच नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रणयला इथे दाखल केलाय. वैयक्तिक ओढीतील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक पाहायला मिळालं. एका बाजूला ऋतिक कापडे तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील आपल्याला पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी ते करून दिली आहे. समर्थ पाटीलने 13 धावा धावफलकावरती जोडले आहेत. शुभम सुजल पाटील यांच्याकडून समर्थ पाटील यासाठी इथे खुशखबर आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावले गेले आहे. जितके षटकार समर्थ पाटील इथे लगावेला त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे शुभम सुजल पाटील यांच्याकडे ते लगावले गेले आहे. यावेळेला या चेंडूवरती मिळतील 2 धावा. मागच्या दिशेने ऋतिकच्या माध्यमातून वारंवार ते फटके खेळले जात आहेत. समोरच्या दिशेने ते फटके खेळणं गरजेचं आहे. 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. बिनबाद 15 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आहे. ऋतिक कापडे 4 चेंडू 6 धावा वैयक्तिक धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या. तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील 3 चेंडूंवरती 9 धावांवरती ते फलंदाजी करतोय. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. त्याच्या डोक्यावर चेंडू आपल्याला ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. चेंडू होतोय फरार सीमरच्या पार. यात ऋतिक कापडेच्या बॅटमधून या सामन्यातला पहिला चौकार.
की त्यांनी व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. शुभमजी पाटील. यस, धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 19 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चांगली सुरुवात समर्थ पाटील आणि ऋतिक कापडीच्या माध्यमातून केली गेली आहे. बिनबाद 19 धावा. एम स्पोर्ट्स संघ चांगल्या स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. यावेळेला पुन्हा एकदा अराउंड कार्पेट खेळ फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे घेतली गेली आणि त्याच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करायचं होतं. समर्थ पाटीलचा चांगला कॉल पाहायला मिळाला. एकाच धावेवरती मानलं जाते इथे समाधान. म्हणजेच काय, आता मात्र धावसंख्या 20 अंकावरती जाऊन पुढे सर केलं. संकेत पवार यष्टनच्या मागून आपल्याला सूत्र हलवताना पाहायला मिळाले आहेत. कारण स्ट्रायकिंग गेटवरती आता समर्थ पाटील आलाय आणि त्याच्या विरोधामध्ये कोणती रणनीती आखली जाणार. कारण पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेडूवरती समर्थ पाटील एक षटकार इथे मारलाय. शुभम सुजल पाटील यांच्याकडून समर्थ पाटील यासाठी एक खुशखबर आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज इथे लगावलं गेलंय. जितके समर्थ पाटील इथे षटकार लगावेल त्या प्रत्येक षटकारासाठी इथे 100 रुपयाचं कॅश प्राईज इथे आपल्याला पाहायला मिळालंय. बक्षिसांची लयलुटी या स्पर्धेमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. कालच्या दिवसामध्ये जर का आपण विचार केला तर साहिल पाटील पहिला हॅट्रिक घेणारा याच रत्नदीप पाटीलवाडी संघाचा हुकमाचा एक्का म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो साहिल पाटील ठरला होता पहिली हॅट्रिक घेणारा. आणि त्याचबरोबर जर आपण तिसऱ्या सामन्याचा विचार केला तर साहिल पाटीलच्या माध्यमातून एकाच सामन्यामध्ये 2 षटका हाताळली, 7 धावा खर्च केल्या आणि 5 गड्यांना ज्याने गारद केलं तोच पहिल्या 5 विकेट घेणारा या स्पर्धेमधला तो देखील पहिलाच गोलंदाज ठरलाय. आणि त्या साहिल पाटील नावाची चर्चा ही संपूर्ण पंचक्रोशीमध्ये केली जाते. आपल्या नावाचं वर्चस्व इथे ठेवले आपल्या गोलंदाजीने. वळूया पुन्हा एकदा पण या सामन्याच्या दिशेने. यावेळेला पुन्हा एकदा समर्थ पाटील मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एकच धाव इथे घेतली जाईल. समोरच्या दिशेने फटके खेळण्याचे ते प्रयत्न वारंवार त्या समर्थाच्या माध्यमातून केले जात आहेत. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्यावेळेला स्ट्राईक इथे चेंज केली जाईल त्यावेळेला क्षेत्ररक्षण सुद्धा इथे बदललं जात आहे. धावसंख्या 21 अंकावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र चेडू पायांवरती जाऊन आदळलाय. षटक क्रमांक संपलाय ते म्हणजे दुसरा आणि 2 षटकांच्या अखेर संघाची धावसंख्या बिनबाद 21 धावा. साहिल येथे पाहायला मिळालं. वैयक्तिक कोड्यातील पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक. साहिल शिर्के आपल्याला इथे पाहायला मिळालं. ऋत्विक पाटील, तुम्ही जर जिथे कॅमेरा तिथे आलात तर बरं झालं असतं, कारण समोर कोणीच नाहीये. येस, बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा घेतलेला निर्णय. म्हणजेच काय तर फक्त आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात. फक्त 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असतील याची आपण दखल घ्या. बॅटिंग पॉवर प्ले आहे. चला सावधान, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. दोन्ही पंच जास्त वेळा पडे ते खर्च करायला देऊ नका. निर्धारित तुम्हाला 6 षटकं फेकण्यासाठी 30 मिनिटांचा इथे कालावधी दिलाय. आणि जर का तो 30 मिनिटाचा कालावधीचा तुम्ही दुरुपयोग केला, जर 30 मिनिटाच्या कालावधीच्या वरती तुम्ही जर वेळ खर्च केला तर तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये ते लगावणं बंधनकारक राहील. यावेळेला साहिलच्या विरोधात समर्थ पाटील. पहिल्या चेंडू इथे मात्र आखू टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे देखील आहे आणि तेच इथे दाखवून दिलाय. पहिल्या चेंडू डॉट बॉल निर्धाव षटकात आपल्या गोलंदाजीला करतोय ते सुरुवात साहिल शिर्के. राईट मोर द विकेट. येणारा दुसरा चेंडू. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा घेतलेला निर्णय.
यावेळेला ऑस्टिक सोडत चाललेला चेंडू, पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय. वाईट चेंडूचा क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक इथे 22 वापरला जातोय. पंच गोलंदाजाला दंडित करतील आणि ह्या अतिरिक्त धावा इथे रोखणं गरजेचं आहे. अतिरिक्त धावांवरती ते काम करावं लागेल. या सामन्यातला पहिल्या डावातला हा पहिला वाईट चेंडू आपल्याला साहिल शेरकेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. सलग चालेल हा दुसरा वाईट चेंडू, हा दुसरा अतिरिक्त धाव इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि ह्या अतिरिक्त धावा समोरच्या संघाला ते मोफत स्वरूपात दिल्या जातील. एम स्पोर्ट्स संघ आतापर्यंत 23 धावांवरती ते मजल मारली आहे. षटक क्रमांक 30 आपल्याला प्रगतीपथावर पाहायला मिळेल. यावेळेला पण मोठा फटका इथे मात्र मागच्या दिशेने खेळलाय. सबलचर कक्षाला सलामी देणारा फटका इथे पाहायला मिळालाय. इथे मात्र काय घडतंय? यस, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी समर्थ पाटील या नावाची इथे प्रचिती पुन्हा एकदा दिली गेली आहे. समर्थ पाटील इथे मात्र आपली ताकद दाखवून देतोय आणि शुभम सुजल पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी समर्थ पाटीलच्या 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे लगावलं गेलं होतं आणि ते 100 रुपये आता मात्र समर्थ पाटीलच्या खिशामध्ये आता जाताना पाहायला मिळाले आहेत. अजूनही संधी आहे. शेवटच्या षटकापर्यंत ते फलंदाजी समर्थ पाटीलला करावी लागेल. कालच्या दिवसामध्ये आपण ऋत्विक उर्फ बाबा पाटीलचा विचार केला तर चांगली फलंदाजी त्याने देखील केली होती आणि आता मात्र समर्थ पाटील हल्ला बोल करताना पाहायला मिळाला आणि हे दोन हुकुमाचे एकेत रत्नदीप पाटीलवाडी संघाचे. एका बाजूला ऋत्विक पाटील कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ तिन्ही सामन्यांमध्ये देखील केला आणि त्याच प्रकारे आता समर्थ पाटील आपल्या नावाची ते छाप या संपूर्ण स्पर्धेमध्ये सोडतोय. समर्थ पाटील 7 चेंडू 16 धावा. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र थोडासा इथे शरीरापासून इथे दूरवर आपल्याला ठेवलेला चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू डप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने घेतोय ते बळण. वरचेच काय ते येतोय डट बॉल. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. षटक क्रमांक 30 आपल्याला प्रगतीपथावर पाहायला मिळालाय. साहिल शिर्के थोडासा इथे महागडा ठरलाय. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात. 8 डाव ते खर्च करतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैला. तिथे मात्र काय घडलंय? झाडाला इथे चेंडूचा झाला इथे स्पर्श. त्याचमुळे फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला मिळताना पाहायला मिळाली आहे. बळजत काय तर एक धावी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 30 अंकावरती जाऊन पोहोचेल. सीमारेषेवरतीच्या आंब्याचं झाड आहे मित्रांनो. जे आंब्याची फांदी आतमध्ये आली आहे. जर त्या फांदीला जर चेंडूचा स्पर्श झाला आणि जो चेंडू मैदानाच्या आतमध्ये राहिला तर ज्या तुम्ही धावा धावून काढाल त्या इथे कंप्लीट केल्या जातील. आणि जर का त्या फांदीला स्पर्श होऊन जर सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेला तर जो काही निर्णय असेल चौकार किंवा षटकार तो इथे दिला जाईल. येस, जर का आंब्याच्या झाडाला स्पर्श झाला, जर चेंडू मैदानाच्या आत पडला तर तुम्ही ज्या धावा धावून इथे कंप्लीट कराल त्या तुम्हाला इथे धावफलकावरती जोडल्या जातील. जर का त्या फांदीला स्पर्श होऊन चेंडू बाहेर गेला तर तो षटकार किंवा चौकार जो काही असेल तो इथे दिला जाईल. यावेळेला बोटा फटका ऑनसाईडच्या दिशेने खेळायचा केलेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे होता तैरा. तिच्या माध्यमातून घेतला जातोय चेल. संपतोय तर ऋतिक खापडेचा खेळ. लागलेला धक्का क्रमांक पहिला आपण इथे पाहतोय एम स्पोर्ट्स या संघाला. मोठा धक्का नक्कीच बढावा लागेल कारण दुसऱ्या एंडकडून फक्त समर्थ पाटील इथे साथ दिली जात होती. स्ट्राईक इथे चेंज करून दिली जात होती आणि तोच आता खेळाडू मैदानाच्या बाहेर इथे येईल. एका चेंडूचा खेळ. यानंतर होणारा सामना असेल झरीवीर एक्सपोर्ट्स आणि शौर्य स्पोर्ट्स आणि झरीवीर एक्सपोर्ट्स दोन्ही संघ आपण तयारीमध्ये राहायचं आहे. पहिली इनिंग झाल्यानंतर आपण नाणेफेकीचा गोल करून घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. संघबालक किंवा कर्णधार आमच्यापर्यंत जोडलेचा एक इनिंग झाल्यानंतर. यावेळेला मोठा फटका मंदारच्या बॅट मध्ये येताना पाहायला मिळतोय. चेंडू जाईल 4 धावांसाठी. मोठा फटका आपल्याला मंदारच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती आपलं वैयक्तिक खातं 4 धावांनी मंदार आपल्याला खुलताना पाहायला मिळालाय. ऋतिक खापडेची जशी विकेट गेली तसंच ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 34 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक संपलंय ते 30. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आलेल्या आपल्याला एकूण 13 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. अजूनही
3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडले एम स्पोर्ट्स या संघाने. समर्थ पाटीलचा विचार केला तर 9 चेंडूंवरती 17 धावांवरती फलंदाजी इथे समर्थाच्या माध्यमातून केली जाते. तर दुसऱ्या बाजूला मंदार आपण पाहिलाय, पहिल्या चेंडूवरती ते 4 धावा इथे ठोकले आहेत. यस, यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत पवार आपल्याला पाहायला मिळालाय. फणसवळे गावचा सीतारा, ज्याच्या नावाची चर्चा या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली जाते, तो संकेत पवार आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला. चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणजे आपण पाहतो या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये देखील प्रभावित केले आहे तो संकेत पवार गोलंदाजी ट्रॅकवरती. वैयक्तिक कुडतील पहिला आणि संघकडून 4थं षटक आपल्याला पाहायला मिळाला. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संकेत पवार तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील. कोण कोणावरती हावी ठरणार ते आपल्याला ह्या षटकामध्ये पाहायला मिळेल. यस, गोलंदाजी ट्रॅकवरती संकेत पवार तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील. पहिला चेडू इथे मात्र पायांना टार्गेट करणार चेडू पाहायला मिळाला. समर्थ पाटील थोडस दूरवर इथे राहिला. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाईल आणि याच एका धावेने धावसंख्या 35 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळते. आता मात्र मंदारच्या विरोधामध्ये संकेत पवार हे असं सगळीकडे आपल्याला पाहायला जरूर मिळत आहे. पहिल्या चेडूवरती एक धाव इथे घेतली आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेला मोठा फटका, चेंडू जातोय खूपच लांब सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मंदारच्या बॅट मध्ये आलेला या सामन्यात आपल्याला पहिला षटकार इथे पाहायला मिळालाय. 2 चेंडूवरती 10 धावांचे आक्रमक खेळी आपल्याला मंदारच्या बॅट मधून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती ते चौकार ठोकला होता आणि त्यानंतर ते संधी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या केले त्या संधीचं सोनं. षटकार इथे ठोकलाय संकेत पवारच्या विरोधामध्ये. हे देखील बॅटल आपल्याला बघण्यासारखं पाहायला मिळेल. हॅलो, शौर्य स्पोर्ट्स. येस, पुन्हा एकदा संकेत पवार याच्यावरती ते दबाव निर्माण केलाय आणि त्याच दबावामध्ये ते प्रभाव पाडावा लागेल. परंतु आतापर्यंत मंदार आपल्याला इथे हवी ठरताना पाहायला मिळतोय. हर्ष लिलिबन DS स्पोर्ट्स या संघाच्या विरोधामध्ये 2 चेंडू 10 धावा आक्रमक खेळी तर दुसऱ्या एंडला समर्थ पाटील तैनात आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र बॅट आणि बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. येतो इथे डॉट बॉल, निर्धाव चेडूची होते इथे सांगता. एक चेडू तू जा तर दुसरा चेडू माझा असं इथे प्रत्युत्तर संकेत पवारच्या माध्यमातून दिलं गेलंय. कारण खूप सारा अनुभव आहे या टेनिस क्रिकेटचा. आता मात्र गतीत परिवर्तन केलं आणि स्लोवर चेडू आपल्याला पाहायला मिळाला संकेत पवारच्या माध्यमातून. थोडंसं ते दूरवर राहिला तोच पुढचे ते मंदार. त्यानंतरचा पुढचा चेंडू, यावेळेला लोवर फुलटॉचा चेंडू. बॅटची ते हलकीशी काढायला लागली आणि त्यानंतर ते स्ट्राईक इथे चेंज झाली आहे. म्हणजेच काय तर एक धाव इथे घेतली जाईल आणि याच आता एका धावेने धावत संख्या पुढे जाऊन सरकते 42 अंकावरती. 4थ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. संकेत पवार वरती ते वार करावे लागतील. अजूनही 2 चेंडू आहेत आणि त्या 2 चेंडूवरती एखादा बोटा फटका ते लगावणं गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, येणारा 5वा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. गतीत परिवर्तन इथे मात्र लाईन अँड लेन मध्ये देखील इथे बदल केला जातोय. येतो इथे डॉट बॉल, निर्धाव चेडूची झाली इथे सांगता. 4थ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू संकेत पवारच्या माध्यमातून. एक षटकार इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्याच पद्धतीने आतापर्यंत फक्त 7च धावा इथे खर्च करतोय. 5 चेंडू इथे फेकलेत. कंबे इथे नक्कीच केल्या गेलाय. त्यानंतरचा येणारा अंतिम चेंडू. यावेळेला मोठा फटका समर्थ पाटील याच्या बॅट मधून आपल्याला येताना पाहायला मिळतोय. चेंडू चालली सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी. कृपया दीपू, आपण जरा तो चेंडू द्यायचा आहे. दीपराज कदम आपण जरा तो चेंडू द्यायचा आहे. षटकांचा ते खेळ चालला. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. आक्रमक खेळी आपल्याला समर्थ पाटील आणि मंदार मयेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. मंदार मयेकरचा विचार केला तर 4 चेंडू 11 धावा तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील 12 चेंडू 23 धावांवरती ते फलंदाजी करतोय. चांगला खेळ आपल्याला एम स्पोर्ट्सच्या संघाकडून पाहायला मिळाला आहे. चांगली रणनीती आखली गेली आहे. आता मात्र काउंटर अटॅक इथे केला जाईल. 2 षटकांचे ते खेळ आहे.
आणि त्याच 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा इथे खर्च करण्याचा इथे प्रयत्न केला जाईल. 65 ते 70 धावांचा इथून पुढे ते विचार केला नक्कीच जाणार आहे. राजलक्ष्मी स्पोर्ट्स या सगळीकडे सर्वात हायेस्ट धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये लगावल्या होत्या, त्यामध्ये ते 66 आणि त्यात धावा ते चेस केल्या होत्या. त्याच म्हणजे SK स्पोर्ट्स सगळे साई स्पोर्ट्स सगळीकडे त्या 67 धावा ते चेस केल्या होत्या. आता मात्र 48 धावा 4 षटकांमध्ये लगावल्या आहेत. त्यानंतर इथे मोठा फटका थोडंसं ते फर्स्टला आहे. उंच हवेमध्ये संकेत पवार चेंडूखाली येण्याचा करेल इथे प्रयत्न. इथे मात्र चेल निसटला जातोय. अनिकेत पाटील होता तिथे तैनात आणि त्याच्या माध्यमातून जेल इथे निसटला गेलाय. म्हणजेच काय तर 2 धावा या चेंडूवरती घेतल्या जातील आणि याच 2 धावांनी धावसंख्या 50 अंकावरती जाऊन पोहोचेल. साहिलवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि त्याच साहिलच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळायचा होता. फटका पहिल्या चेंडूवरती थोडासा फसला. जे इथे डिस्टन्स इथे मिळणं गरजेचं होतं ते इथे मिळालं नाहीये. फक्त आणि फक्त या चेंडूला उंची लाभली होती आणि यावेळेला समोरच्या दिशेने देखडा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू चालली सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मंदार मयेकर अक्षरशः इथे हावी ठरतोय समोरच्या गोलंदाजांवरती आणि याचा तर 6 धावांनी धावसंख्या 56 अंकावरती जाऊन पोहोचते. एमएस स्पोर्ट्स चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. आपल्याला पाहायला मिळते. फक्त आणि फक्त चेंडूला ती दिशा दाखवली. परफेक्ट टायमिंग या चेंडूवरती केलं गेलं आणि त्यानंतर या 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आता मात्र ते गोलंदाजाची चर्चा इथे केली जाते. जी रिक्षा रस्त्यावर उभी आहे ती कृपया आपण थोडीशी पार्किंगला लावायचं नाही. इथे येऊन मंडपात येऊन जर मॅच बघत असेल तर चांगलं बरं पडेल. येस, यावेळेला पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. यावेळेला पुन्हा एकदा 6 धावा 2 चेंडूवरती 1 डझन रन. म्हणजेच काय तर 2 चेंडूवरती 12 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. शौर्य सुमित भाकाळ याच कोडद 3 चेंडूवरती 3 षटकार लगवण्यासाठी 351 रुपयाचा कॅश प्राइज ते लगावले. 2 चेंडूवरती 2 आले आहेत. तिसऱ्या चेंडूवरती जर का तिसरा लगावला तर शौर्य सुमित भाकाळ याच कोडद इथे 351 रुपयाचा कॅश प्राइज लगावलाय. यावेळेला मोठा फटका इथे खेळायचा होता. चेंडू ते पायावरती जाऊन आदळलाय. लावडा पिल्ली आपल्याला पाहायला मिळाली आहे. लेग बायच्या स्वरूपात एकदा इथे घेतली जाईल. स्ट्राईक इथे चेंज केली जाते. बटसेस काय तर धावसंख्या पुढे जाऊन सरकली आहे. तीच म्हणजे 63 या अंकावरती धाबांचा इथे उच्चांक गाठला जातोय. समर्थ पाटील आता मात्र स्ट्रायकिंग गेट वरती असेल. समर्थ पाटील साठी देखील प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज ते लगावलं गेलंय. यस, यावेळेला थोडस इथे दूरवर राहिलंय. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव षटचे होते सांगता धावसंख्या 63 या अंकावरती. अजून एका चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. षटक क्रमांक आपण 5वा प्रगतीपथावर पाहतोय. थोडस ते महागडा ठरलाय तोच म्हणजे ते साहिल. राईट आर्म अराउंड विकेट. अंतिम चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका समर्थ पाटील याच्या बॅट मधून आपल्याला त्याला पाहायला मिळतोय. चेंडू चाल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी या षटकामध्ये टोटल लगावले 3 षटकार. महागडा खूपच ठरलाय तोच म्हणजे साहिल. धावसंख्या 69 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे आणि या स्पर्धेतला सर्वात हायेस्ट स्कोर हा एमएस स्पोर्ट्स या संघाकडून आतापर्यंत लगावला गेलाय. अजूनही 6 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पंच आपण जरा चेंडू द्यायचा आहे. समर्थ पाटील आणि बंदार बयकर आपल्याला अक्षरशः ते समोरच्या गोलंदाजावरती आपल्याला तुटून पडताना पाहायला मिळाले आहेत. मंदार बयेकर 8 चेंडू 25 धावा ताबडतोड फलंदाजी. तर दुसऱ्या बाजूला समर्थ पाटील 14 चेंडू 29 धावा इथे आपल्याला पाहायला मिळाले आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ 69 धावा इथे लगावल्या आहेत. आता मात्र संकेत पवार स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. संकेत वरती इथे आक्रमण करणं आता गरजेचं आहे. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती जोडाव्या लागतील. गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत पवार वैयक्तिक ओढतील दुसरं. संघाकडून आलेलं हे शेवटचे निर्णायक 6 चेंडू. शेवटचं षटक 6वं षटक. संकेत पवार पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत. आता मात्र मंदार मयेकर त्याच्या विरोधामध्ये आहे आणि हाच मंदार मयेकर इथे हावी ठरतोय. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी म्हणजेच काय आता मात्र काय घडलंय पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा. 9 + 6 टोटली या चेंडूवरती मिळतील 7 धावा.
आणि याच 7 धावांनी धाव संख्या पुढे जाऊन सरकली आहे 30 मडचे 76 या अंकावरती. Yes, thank you, DJ. अशा पद्धतीने ते क्षेत्ररक्षण सजवलं. एक अतिरिक्त खेळाडू हा सीमारेषेवरती केला होता तैनात आणि त्याचमुळे हा 9 चेंडू ते डिक्लेअर केला गेला. धावसंख्या 76 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे. या चेंडूवरती 7 धावा इथे आल्या आहेत. संकेत पवारवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. मंदार मयेकर हावी ठरतोय. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. यावेळेला येतोय ते चौकार 4 धावा या चेंडूवरती मिळून जातील. लाजवाब फलंदाजी आपल्याला मंदारच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. 10 चेंडू आणि 35 धावांची नाबाद खेळी आतापर्यंत केली गेली आहे. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 80 या अंकावरती. 100 धावांचा पल्ला इथे गाठणार की काय असा पडलेला सर्वांना प्रश्न आणि त्याच प्रकारे ती केली जाते फलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र सोडला जातोय झेल. तोपर्यंत मिळतील इथे 2 धावा आणि डिक्लेअर स्वरूपाच्या या 2 धावा. यस, या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 82 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. मंदार मयेकर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी अजूनही 13 धावांची इथून पुढे गरज. संकेत पवार राईट आर्म ओव्हर द विकेट. येणारा 3रा चेंडू आतापर्यंत महागडा ठरलाय संकेत. यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. यावेळेला वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. इथे मात्र काय घडतंय क्रिकेटच्या पटलावरील नियम क्रमांक 22 इथे वापरला जाईल. पंचांच्या समांतर रेषेमध्ये पाहायला मिळाले. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. आधीच धावसंख्या खूप इथे उभारली गेली आहे. त्यात अजूनही भर पाडली जाते. या अतिरिक्त धावा देऊन या कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. यावेळेला लोवर फुलटॉसचा चेंडू अंशच्या दिशेने चेंडूला कटवलाय. क्षेत्ररक्षक तैनात झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लाजवाब फलंदाजी आपल्याला मंदार मयेकरच्या बॅट मधून पाहायला मिळते. वैयक्तिक 41 धावा या धावफलकावरती ते मंदार मयेकर आपल्याला जोडताना पाहायला मिळालाय. संकेत पवार थोडसे ते नाराज आहे आणि त्या नाराजीचं कारण आपल्याला पाहायला मिळालंय. चाललेलं हे गचाळ क्षेत्ररक्षण गोलंदाजी करत असताना साथ हवी असते ती क्षेत्ररक्षकांची आणि तिचे ते संकेत पवारला मिळत नाहीये आणि त्याचमुळे महागडा ठरलाय. अजूनही 9 धावांची गरज अर्धशतक ठोकण्यासाठी. यावेळेला मोठा फटका क्षेत्ररक्षक तैनात. इथे मात्र चेंडू केला जाईल फील्ड. एक धाव घेतली गेली आणि त्याच एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केले जात आहे. जिथे एक धाव इथे जाणं गरजेचं होतं तिथे इथे 2 धावा इथे दिल्या जात आहेत. धावसंख्या झटपट आपल्याला वाढताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 87 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. यस, धावसंख्या 89 झाली आणि त्यामध्ये देखील इथे भर पाडली जाईल. यावेळेला येतोय ते षटकार 6 धावा धावफलकावरती जोडल्या जाणार. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली आहे तीच म्हणजे 95 या अंकावरती. केवळ आणि केवळ 5 धावांची गरज 100 धावा इथे पूर्ण करण्यासाठी. या धावसंख्येवरती आपल्याला वैयक्तिक खेळताना पाहायला मिळालाय. 14 चेंडू 49 धावा आणि या त्याच्या खेळीमध्ये आलेले 5 षटकार आणि 3 चौकार ते आपल्याला पाहायला मिळाले. केवळ आणि केवळ एका धावेची गरज आहे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. पहिला फलंदाज इथे ठरेल का या स्पर्धेतला अर्धशतक ठोकणारा हे आपल्याला येणार ह्या चेंडूवरती पाहायला मिळणार आहे. 100 धावा पूर्ण करण्यासाठी संघाला अजूनही 5 धावांची गरज. धावसंख्या 95 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. काय फलंदाजी इथे केली आहे. याच यावेळेला मोठा फटका इथे खेळायचा होता. एक धाव इथे घेतली आहे. गचाळ झालेलं क्षेत्ररक्षण एका धावेचे रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि MPL अर्थातच मिरजोळे प्रीमियर लीग या स्पर्धेमधला पहिला खेळाडू असा ठरलाय मंदार मयेकर ज्याने इथे अर्धशतक इथे ठोकलंय. जोरदार मित्रांनो एकदा मंदार मयेकर साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. त्याच्या खेळीमध्ये आलेले तब्बल 5 षटकार आणि 3 चौकाराच्या जोरावरती इथे आपल्याला मंदार मयेकर पाहायला मिळालाय. 15 चेंडूवरती 51 धावा इथे करणारा पहिला एक लाईन मध्ये यायचंय आपण. एक लाईन मध्ये यायचंय आपण.
डीएस स्पोर्ट के सामने 97 रनों का टारगेट है। बॉलर नेम प्लीज, बॉलर नेम।
ऋषिकेश जो कि इस समय पारी का पहला ओवर आरंभ कर चुके हैं और इस समय बड़ा टारगेट है जो कि 97 रन, ये 98 रन जो कि जीतने के लिए बनाने हैं और इस समय 6 रन के साथ खाता खोल चुके हैं। बनिश इस समय नॉस्टक इन पर है। डीएस स्पोर्ट और अहमद स्पोर्ट के बीच ये चलता हुआ मैच और एक बड़ा टारगेट खड़ा कर दिया है, लेकिन क्या संकेत पवार इस टारगेट को स्वीकार कर सकेंगे उनकी टीम? और एक बार फिर से गेर करते हुए दाहिने हाथ से राइट राउंड द विकेट से बॉलर जो कि संकेत के लिए और बार एक और बड़ा शॉट खेला है, जबरदस्त स्ट्रोक, बैक टू बैक दूसरा छक्का यहां पर लगा चुके हैं संकेत और इस छक्के के साथ रन संख्या पहुंच चुकी है 12 पर। प्राइज है और ऑलरेडी 2 छक्के लगा चुके हैं जबकि 351 जो कि ये प्राइज है। लगातार 3 छक्के के लिए कल जैद ने हैट्रिक करने के लिए भी एक बड़ा इनाम लगाया था 1000 का, लेकिन अब 351 रुपये का प्राइज जो कि लगातार 3 सिक्सर के लिए लगा चुके हैं शौर्य और इस समय 2 छक्के लगा चुके हैं। बड़ा टोटल है, बिग टोटल को चेस करना है, क्या ये चेस कर सकेंगी डीएस स्पोर्ट की टीम? लेकिन शुरुआत जबरदस्त कर चुके हैं संकेत, एक बार फिर से जब 2 छक्के लगा चुके हैं इस ओवर की अगली गेंद, उसको फिर से हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद सीधा स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर गेंद जा रही है 4 रनों के लिए। खूबसूरत चौका संकेत के बल्ले से निकलता हुआ, इस चौके के साथ रन संख्या पहुंच चुकी है कुल मिलाकर 16 पर और बिना किसी विकेट के नुकसान पर। स्पोर्ट और डीएस स्पोर्ट के बीच ये चलता हुआ मैच है और पहले इनिंग में बंदार ने इस टूर्नामेंट के पहली हाफ सेंचुरी बनाई है और ज़बरदस्त उन्होंने बैटिंग की। और जहां तक बॉलिंग के फिगर का सवाल है, साइड यानी कि भैया जिन्होंने कि 2 ओवर में 7 रन देकर 5 बैट्समैन को उन्होंने कल आउट किया था, ये इस समय रिकॉर्ड बन चुका है इस एमपीएल के टूर्नामेंट में। फिर से बार संकेत सामना करेंगे, 16 रन बनाकर बैटिंग कर रहे हैं, 3 गेंदों का सामना किया है, एक बिग टोटल है और उसका चेस कर सकेंगी। और एक बार फिर से ऋषिकेश की ये गेंद ओवर पेज, एक बार फिर स्टॉक के जगह बनाई है, फिर से एक बार गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर जा रहे 4 रनों के लिए। बैक टू बैक दूसरा चौका, फर्स्ट पावर प्ले में जबरदस्त बैटिंग हो रही है डीएस स्पोर्ट की टीम की और संकेत इन 4 रनों की मदद से टीम के स्कोर को पहुंचा दिया 20 पर, 20 रन बिना किसी विकेटों के नुकसान पर, जो कि बनिश और इस समय संकेत जो कि सामना कर रहे हैं और एक अच्छी शुरुआत कर चुके हैं संकेत। जिस तरीके से ताबड़तोड़ बैटिंग देखने को मिली थी इससे पहले के इनिंग में जहां पर बंदार ने हाफ सेंचुरी लगाई है, उसी प्रकार की बैटिंग कर रहे हैं संकेत डीएस स्पोर्ट की टीम के लिए। क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, जब तक कि टारगेट काफ़ी मुश्किल है, लेकिन क्या उसको संभव बना सकेंगी डीएस स्पोर्ट की टीम? और इसी प्रकार से बल्लेबाजी की आवश्यकता है। जिस तरीके से बैटिंग कर रहे संकेत, एक गेंद पर उन्होंने बिल्कुल टारगेट करते हुए बॉलर के लिए फिर से बार ऋषिकेश इस ओवर की 5वीं गेंद करेंगे। संकेत पवार सामना करने के लिए तैयार है, राउंड द विकेट से बाहर निकले, लेकिन इस बार बल्ले के बाहरी किनारे पर गेंद लगी थी, लेकिन फॉरवर्ड शॉट लेग के स्थान पर गेंद फील हो रही है, किसी रन के लिए कोई मौका नहीं था। जो कि समर्थ आए थे काफी आगे की ओर, गेंद को उठाया, किसी तरह रन की कोई गुंजाइश नहीं है। अंतिम गेंद होगी इस पहले ओवर में, 20 रन बने हैं। अक्षय कोलंबेकर और अक्षय पाटिल इस मैच के हमारे दोनों ऑपोजिशन अंपायर हैं और इसी बीच अगली गेंद करेंगे रैंडम राउंड द विकेट से। शैलेश के एक और बड़ा शॉट खेला, लेकिन बास्टो के जगह बनाई गेंद सी बारह के बाद 6 रनों के लिए स्ट्रेट छक्का खेलते हुए ओवर समाप्त हो रहा है। 26 रन फॉर नो लॉस, ये है इस समय स्कोर पहली ओवर की समाप्ति के बाद।
जो कि नया और प्रारंभ करेंगे। मनीष इस समय सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। अभी भी कुल 72 रनों की और आवश्यकता है अगले 5 ओवर में मैच को जीतने के लिए। मनीष और इस समय संकेत के बीच एक जबरदस्त पार्टनरशिप। पहले विकेट के लिए 26 रन बने हैं और इसी तरह से रन रेट को बढ़ाने की जरूरत है डी स्पोर्ट के टीम के लिए, जो कि उन्हें 6 ओवर में 98 रन का टारगेट है ये मैच जीतने के लिए। ऋतिक जो कि इस समय नया और प्रारंभ करेंगे। दाहिना से राइट अराउंड द विकेट से गेंद कर रहे हैं, जो कि मनीष जो कि सामना करेंगे। ऋतिक की शॉट अपने गेंद थी, बैकफुट पर जाकर गेंद को खेलना चाहते थे और एज लेती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्ताने में और पहला विकेट यहाँ पर गवा दिया है मनीष के रूप में। 0 पर इस समय आउट हो चुके हैं मनीष और पहला झटका 26 के स्कोर पर लगा है। 26 रन 1 विकेट के नुकसान पर डी स्पोर्ट टीम का स्कोर। छब्बीस रन 1 विकेट के नुकसान पर मनीष 0 पर आउट हो चुके हैं और पूरे के पूरे जो 26 रन है 26 रन जो स्कोर है वह अकेले संकेत के बैट से बन चुका है ये स्कोर। शौर्य सुमित माकड़ देवड़ इनकी ओर से 3 छक्के, जो कि इस समय 351 रुपये का प्राइज है शौर्य सुमित माकड़। और इस बीच सिद्धेश मैदान पर जा चुके बैटिंग करने के लिए। एमपीएल टूर्नामेंट 2026 सीजन फर्स्ट इस रत्नदीप पाटिलवाड़ी के ग्राउंड पर आरंभ किया जा चुका है। ऋतिक फिर से एक बार अगली गेंद करेंगे। इस ओवर में एक अच्छा ब्रेक दे चुके हैं शुरुआत में डी स्पोर्ट की टीम के लिए और इस समय सिद्धेश सामना करेंगे। ऋतिक की शॉट गेंद दी और उस गेंद का पीछा करते हुए गेंद को मिस कर दिया बैट्समैन ने और गेंद विकेट कीपर के दस्ताने में। एमपीएल टूर्नामेंट बिरजुले प्रीमियर लीग पाटिलवाड़ी स्पॉन्सर इस टूर्नामेंट के, जबकि सिद्धेश फिर से बार सामना करेंगे। हर एक गेंद महत्वपूर्ण होगी, हर गेंद पर स्ट्रोक की जरूरत है, रनों की जरूरत है यहाँ पर डी स्पोर्ट की टीम के लिए। ऋतिक की सिद्धेश को गेंद और खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद टिप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में लगातार 3 गेंदों पर ऋतिक ने क्या कमाल की बॉलिंग की है और नावल की अच्छी गेंदबाजी की है और ज़्यादातर स्ट्राइक जो कि यहाँ पर रोटेट होने की आवश्यकता थी वो नहीं हो पा रही है और संकेत एक एंड पर खड़े हैं और एक अच्छा रणनीति अपनाती हुई यहाँ पर अहमद स्पोर्ट की टीम। और फिर से ऋतिक की अगली गेंद और बारिश लगा है, गेंद हवा में, देखना कैच होता है अथवा नहीं, लेकिन स्वीपर को और बाउंड्री लाइन की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। उसके पीछे फील्डर दौड़ते हुए, लेकिन जब तक की गेंद फील्ड हो रही 2 रन, उसके तीसरे रन के लिए वापस लौटते हुए दोनों बल्लेबाज और इन 3 रन की मदद से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिलाकर 29 रन स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान पर। जबरदस्त बॉलिंग करते हुए यहाँ पर दूसरे ओवर में, पहले ओवर में 26 रन बने, लेकिन उसके बाद ऋतिक ने जबरदस्त बॉलिंग की है। मनीष का उन्हें विकेट मिला है, लेकिन अब सामना करने के लिए संकेत तैयार हो रहे हैं। 26 रन बनाकर बैटिंग कर रहे हैं। पहले ओवर में जबरदस्त उन्होंने बैटिंग की थी। फिर से ऋतिक दाहिने हाथ से राइट अराउंड द विकेट से इस ओवर की अगली गेंद करेंगे संकेत पवार के लिए। संकेत को गेंद इस बार विकेट से बिल्कुल क्रॉस दिला जाकर खेलना चाहते थे। गेंद इस समय फाइन लेग एरिया में ट्रेवल हो चुकी है, लेकिन अंपायरों का इशारा संभव था। डिक्लेयर रनों के रूप में, लेग बाइज के रूप में ये 2 रन है और इसी 2 रनों की मदद से रन संख्या 31 हो चुकी है। 31 लॉस ऑफ 1 विकेट इस समय स्कोर हो चुका डी स्पोर्ट की टीम का। उन्हें ये मैच जीतने के लिए 98 रनों की आवश्यकता है। 98 रन उन्हें यहाँ पर बनाने हैं और ऋत्विक
पारी के दूसरे ओवर में अगली बार गेंद करेंगे संकेत पवार के लिए। इस ओवर में ज्यादा बैटिंग करने का मौका नहीं मिला है संकेत के लिए। शॉट ऑफ लाइन की बढ़िया कैच वहां पर और से के साथ यहां पर जबरदस्त फील्डिंग का भी प्रदर्शन, कैच नहीं हो सका लेकिन जबरदस्त फील्डिंग करते हुए वहां पर ओवर की समाप्ति। इसी के साथ एक शानदार ओवर की समाप्ति हो चुकी है और 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 32 रन। अब लिया गया है और इसे में आने वाले 4 ओवर में जीतने के लिए अब टारगेट आ चुका है 66 रनों का। 66 रन बनाने हैं ये मैच जीतने के लिए। संकेत सम्यक जो कि इस बीच नए और आरंभ करेंगे अहमदी स्पोर्ट टीम की तरफ से। नए और प्रारंभ करते हुए 66 रन बनाने हैं सम्यक जो कि नए और प्रारंभ करते हुए। संकेत पवार पहली गेंद का सामना करेंगे राइट अराउंड द विकेट से जबकि नए ओवर की शुरुआत कर रहे हैं सम्यक जो कि संकेत को गेंद करेंगे। सम्यक नए ओवर की शुरुआत है। संकेत 66 रनों का अब आवश्यकता है लेकिन टिप्पा खाने के बाद गेंद सीधी बाहर निकलती वाइड बॉल का इशारा अंपायरों का। एक एक्स्ट्रा रन, एक अतिरिक्त रनों की मदद से स्कोर पहुंच चुका है 33 पर 33 रन जबकि एक विकेट के नुकसान पर। संकेत इस समय बैटिंग कर रहे हैं, दाएं हाथ के बैट्समैन स्ट्राइक पर सामना कर रहे हैं। जबरदस्त उन्होंने बैटिंग की, पहले ओवर में 26 रन उन्होंने बनाए थे। सब एक बार फिर अपनी पहली गेंद करेंगे इस ओवर में ओवर द विकेट से गेंद डालते हुए संकेत के लिए ये गेंद और संकेत ने इस बार उठाकर गेंद को निकाल दिया है। गेंद जा रही है सीधे सीमा रेखा के बाहर स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए एक और छक्का यहां पर संकेत के बैट से निकलता हुआ और इसी सिक्सर के बदौलत रन संख्या स्कोर आगे बढ़ चुका है कुल मिलाकर 39 रन 39 रन जबकि स्कोर हो चुका है। काफी रन बनाने हैं जीतने के लिए, अभी भी कुल और 60 रन और चाहिए मैच को जीतने के लिए जो कि 59 रनों की और आवश्यकता है ये मैच जीतने के लिए। एमपीएल मिर्जले प्रीमियर लीग पाटिल बॉडी स्पॉन्सर ये टूर्नामेंट। आज इस टूर्नामेंट का दूसरा दिन सम्यक गेंदबाजी कर रहे हैं अहमदी स्पोर्ट टीम की तरफ से। राइट ओवर द विकेट से तीसरे ओवर में संकेत को गेंद और बैकलिंग बॉल टिसे के साथ ये विकेट गिरा। बिल्कुल खाली छोड़ना चाहते थे, लेग स्टंप से बाहर गेंद को जाने बनना चाहते थे लेकिन चूके पूरी तरीके से यहां पर संकेत और एक रात लाइन जाकर खेलने के प्रयास में क्लिंग बॉल हुए हैं और एक जबरदस्त विकेट अहमदी स्पोर्ट को मिला।
स्कोर हो चुका है 39 रन। साहिल इस समय सामना करेंगे, दाएं हाथ के साहिल जो कि सामना करेंगे सम्यक की गेंदबाजी का मुकाबला करने के लिए तैयार हो रहे हैं ओवर द विकेट से गेंद करते हुए। और बार साहिल ने ट्राई किया कवर की दिशा में और काफी जबरदस्त ये रनआउट का खतरा था, लेकिन वापस पलटे सिद्धेश सिद्धू को वापस जाना पड़ा। लेकिन जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन है अहमदी स्पोर्ट की टीम के खिलाड़ियों के द्वारा। और साहिल फिर से एक बार सामना करेंगे इस ओवर में। एक ड्राइव जबरदस्त किया और उन्होंने गैप को ढूंढ नहीं सके थे। सब की अगली गेंद का सामना करेंगे राइट ओवर द विकेट से साहिल को। ये गेंद फुल टॉस से उसको निकाल दिया है, फाइन लेग के ऊपर से गेंद ठीक हमारे डगआउट के ऊपर से गेंद जा रही है। और अब अंपायरों का इशारा, ये मात्र सिर्फ 2 रन और इन 2 रनों की मदद से साहिल अपना अकाउंट खोल चुके हैं और 2 रन की मदद से स्कोर आगे बढ़ चुका है डीएस स्पोर्ट की टीम का 41 रन। इक्कीस गेंदे 57 रनों की जरूरत है डीएस स्पोर्ट को ये मैच जीतने के लिए। अहमदी स्पोर्ट की टीम इस मैच में एक जबरदस्त प्रयास कर रही है मैच को जीतने का। और द विकेट से सम्यक साहिल को पटकती भी गेंद उठाकर गेंद को खेला, गेंद सीधे फील्डर के हाथ में आ रही है, आउट होने का खतरा। और इसी के साथ साहिल की भी विकेट गिर चुका है। साहिल आउट हो चुके तीसरे विकेट में और 3 विकेट के नुकसान पर 41 रन स्कोर है। 20 बॉलों से 57 रनों की जरूरत। और 57 रनों की आवश्यकता है और मैदान पर जा चुके बैटिंग करने के लिए अनिकेत संकेत जिन्होंने की जबरदस्त पारी खेली अपनी टीम के लिए। 0 पर मनीष आउट हो चुके थे, अब तैयार है जो कि सामना करने के लिए अनिकेत। सम्यक जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, बॉलिंग कर रहे हैं ओवर द विकेट से। ये गेंद इस बार लेग स्टंप को संबोधा देखना कि गेंद निकल चुकी है बाहर, लेकिन इससे पहले कि ए वाइड बॉल का भी इशारा आ चुका है। निश्चित तौर से लेग स्टंप से बाहर ये गेंद थी। 2 रनों के साथ, जबकि अब जीतने के लिए 55 रनों की आवश्यकता है। आने वाली 20 गेंदों पर 20 बॉलों से 55 रनों की जरूरत है। सिद्धेश इस समय सामना करेंगे, दाएं हाथ के बैट्समैन सिद्धेश के लिए सम्यक पारी के तीसरे ओवर की अगली गेंद लेकर राइट ओवर द विकेट से शॉर्ट ऑफ गेंद थी और बार गेंद को घुमाना चाहते थे, लेकिन गेंद विकेट के पीछे वहां पर फील हो रही है। और इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई अब जबकि कुल 18 गेंदों पर 55 रनों की जरूरत है ओवर समाप्त होता हुआ। जरूरत है जीतने के लिए। अब सामना करेंगे दाएं हाथ के बल्लेबाज अनिकेत बॉलिंग बार पर। इस समय बोहिन नए गेंदबाज को बॉलिंग करने के लिए लगाया जा चुका है। एक बार फिर से हमारे सभी पब्लिक का स्वागत है एमपीएल
के टूर्नामेंट को देख रहे हैं, मैच को देख रहे हैं, उनका सभी का स्वागत। 18 बॉल 55 रनों की जरूरत है। मोहिन इस समय बॉलिंग करने के लिए तैयार हो रहे हैं और गेंद करेंगे अनिकेत के लिए। अनिकेत सामना कर रहे हैं राइट अराउंड द विकेट से। ये गेंद उसको उठाना चाहते थे, बीट हुए बैट्समैन। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। 17 बॉल 55 रन आवश्यक है जीतने के लिए। 17 गेंदों से 55 रनों की जरूरत है जीतने के लिए। समर्थ पाटिल इस समय विकेट कीपिंग की जिम्मेदारी संभाले हुए है, एक अच्छे विकेट कीपिंग का प्रदर्शन करते हुए। लेकिन इस बीच मोहिन की ये गेंद और बार गेंद को निकाला है, सीन जा रही है सीधे फील्डर के हाथ में। एक और विकेट, एक और सफलता मिलती हुई और अनिकेत बैक टू द पेविलियन। अब जबकि 16 गेंदे 55 रनों की जरूरत। जो कि नए बल्लेबाज आ चुके हैं बैटिंग करने के लिए। इस समय मोहिन ने विकेट दिलवाते हुए अपनी टीम के लिए अगली गेंद करेंगे सौरभ यादव के लिए। ये गेंद ओवर पिच गेंद थी, ड्राइव किया ऑन साइड पर, गेंद के शॉट मिड विकेट पर, रन आउट का खतरा था। लेकिन ऐसे में ये थ्रो नहीं कर सके थे फील्डर दिपराज और उस समय 1 रन और जीतने के लिए 54 रनों की आवश्यकता है। जो कि एक बार फिर गेंद करते हुए मोहिन सिद्धेश जो कि सामना करेंगे। 98 रन का टारगेट थोड़ा सा मुश्किल से यहाँ पर लगता हुआ यहाँ पर डीएस स्पोर्ट की टीम के लिए, जो कि उनके आक्रामक बैटिंग लाइनअप आउट हो चुकी है। और इस समय अगली गेंद शॉट ऑफ लाइन गेंद थी, खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे। गेंद विकेट कीपर के दस्तानों में। फिर से बार समर्थ ने शानदार गेंद को गैदर किया विकेट के पीछे, किसी रन की कोई संभावना नहीं है। जो कि उसके बाद ऋतिक जरूर एक जबरदस्त गेंदबाजी की है। उसके बाद सम्यक ने भी शानदार बॉलिंग का प्रदर्शन किया। एक बार फिर से मोहिन गेंद कर रहे हैं सिद्धेश के लिए, शॉर्ट ऑफ लाइन गेंद थी, फिर से ऑफ स्टंप से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायरों का। एक एक्स्ट्रा रन, स्कोर आगे बढ़ चुका है। 45-45 रन स्कोर हो चुका है। 4 विकेट के नुकसान पर यह स्कोर हो चुका है। सिद्धेश और सौरभ यादव बीचों बीच है खड़े विकेटों के, और मोहिन इस समय बॉलिंग बार पर गेंद कर रहे हैं। पारी का ये चौथा ओवर प्रगति पर है और चौथे ओवर के कुछ गेंदें बाकी है। राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे सिद्धेश के लिए। सिद्धेश जो कि सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। बार गेंद को खेलना चाहते थे, रन आउट का खतरा है और इस समय नॉन स्ट्राइक गेंद पर सौरभ काफी आगे निकले और इसी के साथ देखना ये है, ये नॉट आउट है। लेकिन काफी बढ़िया संकट में आ चुके थे सौरभ, लेकिन सही सलामत नॉन स्ट्राइक इन पर बगैर किसी रन के एक अच्छी गेंद, एक अच्छी फील्डिंग का प्रदर्शन यहाँ पर मतदार के द्वारा देखने को मिला है। लेकिन इस बीच अगली गेंद करते हुए मोहिन चौथे ओवर में सिद्धेश के लिए एक दबाव, एक प्रेशर बना हुआ है इस समय डीएस स्पोर्ट की टीम के ऊपर। राइट अराउंड द विकेट से ये गेंद और सिद्धेश ने गेंद को खेला, लेकिन स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर गेंद है और वहां पर जब तक ये गेंद फील्ड हो रही है कम से कम 2 रन यहाँ पर पूरे करेंगे दोनों बैट्समैन, और इन 2 रन की मदद से स्कोर आगे बढ़ चुका है। बढ़ता हुआ स्कोर कुल मिलाकर 47 रन ओवर की समाप्ति हो चुकी है। सभी का स्वागत है। पाटिलवाड़ी स्पॉन्सर मिर्जोले प्रीमियर लीग ये टूर्नामेंट 12 बॉल
51 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। 12 गेंदे 51 रनों की आवश्यकता है और ऋतिक नए ओवर की शुरुआत करते हुए ये गेंद और क्लीन बोल्ट हुए है सौरभ यादव। इस बार ऑन साइड पर मारना चाहते थे, क्लीन बोल्ट हुए। विकेट नंबर 5वां गिरा है। रन संख्या केवल मात्र 47 पर रुकी हुई है। 11 गेंदों पर 51 रनों की जरूरत। बार आ चुके हैं बैटिंग करने के लिए। अंतिम 11 बॉल पर 51 रनों की आवश्यकता डी स्पोर्ट की टीम के लिए। अहमदी स्पोर्ट और डी स्पोर्ट के दरमियान यह चलता हुआ मैच मिर्जले प्रीमियर लीग 2026 सीजन फर्स्ट में एक बार फिर आप सभी का स्वागत। ऋत्विक गेंदबाजी कर रहे हैं, रेट ओवर द विकेट से गेंद करेंगे, निकल कर बढ़िया गेंद थी और अंतिम चरण पर गेंद को खेला बैकवर्ड पॉइंट की दिशा में, लेकिन तब तक की 1 रन पूरा करते हुए और इसी 1 रन के साथ यानी कि स्कोर आगे बढ़ चुका है। 50 रनों की आवश्यकता जीतने के लिए। 10 गेंदों पर 10 गेंदों में 50 रन बनाने हैं जीतने के लिए। टारगेट थोड़ा सा मुश्किल में आता हुआ, लेकिन क्या इसे संभव बना सकेंगे डी स्पोर्ट की टीम। जबरदस्त शुरू में बैटिंग देखने को मिली। पहले ओवर में 26 रन बने। संकेत ने क्या कमाल की बैटिंग की थी, लेकिन इसी में ऋतिक ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं सिद्धेश के लिए। मनीष शून्य पर आउट हुए थे। पहला विकेट 26 पर गिरा था और सभी के सभी रन यहाँ पर देखने को मिले थे संकेत के बल्ले से, लेकिन ऋतिक ओवर द विकेट से गेंद करते हुए सिद्धेश ने बाहर गेंद को उठाकर खेला। गेंद गई सीधे सीमा रेखा के ऊपर से 6 रनों के लिए। अब 44 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। 9 गेंदों पर 44 रन चाहिए जीतने के लिए। आने वाले 9 गेंदों पर हर गेंद पर छक्के की आवश्यकता है, तभी ये टारगेट संभव हो सकता है, अन्यथा काफी मुश्किल में डाला है अहमदी स्पोर्ट की टीम ने। पहले 97 रन बनाए। मंदार ने शानदार इनिंग खेली। 50 रन यहाँ पर उन्हें बनाए। एक शानदार हाफ सेंचुरी देखने को मिली और ऋतिक राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं। उनकी गेंद सिद्धेश के लिए ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद बाहर गेंद निकली है। 1 रन पूरा किया है और जब तक ये थर्ड मैन के फील्डर यहाँ पर मंदार जब तक ये गेंद को वापस कर रहे हैं, एकमात्र रन और इसी 1 रन के साथ 43 रनों की जरूरत है 8 गेंदों पर। 43 रन बनाने जीतने के लिए निकुल जो कि सामना करेंगे फिर से ऋतिक का ये दूसरा ओवर है। अपने दूसरे ओवर में भी कारगर साबित होते हुए राइट ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं लेफ्ट हैंडर के लिए। निकुल को गेंद निकलने बाद ड्राइव किया है, लेकिन बढ़िया स्ट्रोक नहीं खेल सके। डाउन शॉट खेला केवल 1 रन के लिए। दूसरे के लिए आना चाहते थे, लेकिन एंड वक्त पर काफी खतरा है, लेकिन बाहर यहाँ पर निकलते हुए और इस समय स्कोर यानी कि केवल 1 रन के साथ 42 रनों की आवश्यकता है। 7 बॉल और 42 रनों की जरूरत है जीतने के लिए। फिर से सिद्धेश सामना करेंगे। दाएं हाथ के बैट्समैन है ऋतिक। 7 बॉल पर 42 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। एमपीएल का ये टूर्नामेंट। फिर से एक बार ऋतिक ओवर द विकेट से इस बार गेंद को उठाकर खेला है इनसाइड आउट। गेंद कवर स्टकर के बीच गेंद सीमा रेखा की तरफ जा रही है। 4 रनों के लिए अंपायरों का इशारा। जबरदस्त स्ट्रोक खेला सिद्धेश ने। अब जबकि जीतने के लिए 38 रन और बनाने होंगे जीतने के लिए। आखिरी ओवर में 38 रनों की आवश्यकता है।
सम्यक जो कि अपना दूसरा आरंभ करेंगे। प्रसाद धुमाल, पंकज पाटिल, अजिंक्य पाटिल है, अभय, दुर्लभ विशाल तानले, सार्थक पाटिल और राकेश गावड़े फुलटास बनकर गेंद को नहीं खेल सके। गेंद विकेट के पीछे आ रही है और मंदार गेंद के ऊपर आ रहे हैं, लेकिन सिंगल्स डबल्स की कोई चिंता नहीं है। लेकिन ये वाइड के साथ यहाँ पर कुल मिलाकर 2 रन मिलेंगे जीतने के लिए 6 गेंदों पर। अभी भी कुल 36 रनों की आवश्यकता है। विनायक स्पोर्ट की टीम में है राजेंद्र, दीपराज, तेजस, नीरज, रवि, अजय, पारस, अभिषेक, अर्जुन, श्रेयस, संजय कदम, चिन्मय। अगले मैच में सागर पाटिल 35 रनों की आवश्यकता, संजू कदम के बीच मुकाबला है बैटिंग में। ये गेंद बाहर निकलने, गेंद को ड्राइव किया, गेंद गई सीधे लॉन्ग ऑन की दिशा में, लेकिन जब तक ये गेंद फील्ड हो रही है एकमात्र रन, 34 रन और बनाने हैं जीतने के लिए। गेंदों की संख्या लगातार कम हो रही है। क्या अगले मैच में संजू कदम, सागर पाटिल बड़ी बैटिंग देखने को मिलेंगी इनके द्वारा? जबरदस्त फॉर्म में ही ये दोनों बैट्समैन, नेक्स्ट मैच में काफी अच्छा मुकाबला देखने को मिलेगा। लेकिन इस मैच में 98 का टारगेट है और इस 98 के टारगेट को चेस करते हुए लगभग आधे रास्ते तक नहीं पहुंच पा रही है ये टीम डीएस स्पोर्ट की। और सब ओवर द विकेट से गेंद कर रहे हैं सिद्धेश के लिए। ये गेंद उल्टा थी, लेकिन बार गेंद को खेलना चाहते थे, लेकिन वहां पर काफी तेजी के साथ बड़े गेंद के ऊपर और सीधा निशाना है, आउट है, अंपायर का इशारा। क्या जबरदस्त यहाँ पर थ्रो देखने को मिला, सीधे नॉन स्ट्राइक के स्टंप को खाड़ते हुए समर्थ पाटिल। और इसी बीच एक और सफलता मिलती हुई यहाँ पर अहमद स्पोर्ट की टीम के लिए। सिद्धेश रन आउट हो चुके हैं। तीस रनों की जरूरत है जीतने के लिए। दर्शन सावंत जो कि अब मैदान पर जा चुके हैं बैटिंग करने के लिए, डीएस स्पोर्ट के मालिक है और डीएस स्पोर्ट के इस समय ओनर मैदान पर, लेकिन निकुल सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। 4 बॉल 34 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए। राइट ओवर द विकेट, हालांकि सब में गेंदबाजी कर रहे हैं। राइट अराउंड द विकेट से निकुल के लिए, निकुल के बल्ले का एज लगा है, स्क्वायर थर्ड मैन की दिशा में गेंद को खेला, दिवराज गेंद के पीछे दौड़ रहे हैं गेंद को उठाने के लिए, लेकिन 2 रन नहीं रोक पा रहे हैं। तीसरे रन की सोच रहे थे, लेकिन अब मात्र 2 ही रन मिले हैं जीतने के लिए। 32 रनों की जरूरत, 3 गेंदें बाकी है। 3 बॉल 32 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 3 गेंदों में 32 रनों की जरूरत है जीतने के लिए। निकुल इस समय सामना करने के लिए तैयार हो रहे हैं। सम्यक राइट अराउंड द विकेट से गेंद करेंगे। ये गेंद फुल टॉस थी, लेकिन बार फुल टॉस गेंद के ऊपर बीट होते हुए बैट्समैन, लेकिन एक लौता रन 22 के रूप में आ चुका है, यानी कि जीतने के लिए 31 रनों की जरूरत है। 2 गेंदें बाकी है। पहला मैच एक तरफा बन चुका है, 1 साइड मैच हो चुका है। अहमदी स्पोर्ट ये मैच आसानी के साथ जीत रही है। सिर्फ 2 गेंदें इस इनिंग की बाकी है और काफी रन बनाने हैं जीतने के लिए। दर्शन सावंत जो कि इस समय सामना करेंगे, दाएं हाथ के बैट्समैन दर्शन सामना करते हुए। सम्यक की अगली गेंद का ओवर द विकेट से दर्शन को गेंद एज लगा है, गेंद हवा में, समर्थक के लिए कैच करने कोई मौका नहीं। मंदार गेंद के ऊपर थे, गेंद को फील्ड किया उन्होंने और इस समय थ्रो करते हुए बॉलर की दिशा में एक लौता रन जीतने के लिए। 30 रन आवश्यक एक गेंद में। अहमदी स्पोर्ट क्योंकि ये मैच मुकाबला जीत के करीब है। एक गेंद 30 रन और अहमदी स्पोर्ट ये मैच जीत रही है। ये गेंद शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और से के साथ ये मैच समाप्त हो चुका है। काफी बड़े रन अंतर से मैच को जीता है अहमदी स्पोर्ट की टीम ने। आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करणार आहे मयुरेशजी, आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जायचं आहे। मंदार मयेकर या सामन्याचा सामनावीर प्रशांतजी पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी हा सामनावीर पुरस्कार त्या ठिकाणी दिला जाणार आहे। चला लवकरात लवकर अहमदी स्पोर्ट आपण ग्राउंड खाली करायचं आहे।
ताबडतोब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं.